रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचं मोठं नुकसान केलंय। मे महिन्यातील शेवटचा हंगाम हाताशी येत असतानाच या आसमानी संकटामुळे तयार झालेला आंबा आता मातीमोल झालाय। वादळामुळे कोकणातील अनेक बागायतींमध्ये तयार झालेल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली असून जमिनीवर पडलेल्या शेकडो आंब्यांचा खच पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी वादळामुळे आंब्याची झाडं मोडून पडली असून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावाला याचा मोठा फटका बसलाय। या शेतकरी बागेत पडलेला आंबा गोळा करण्यात व्यस्त आहेत। मात्र काढणीला आलेला हापूस अशा प्रकारे वाया गेल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडलेत। यामुळे कोकणच्या हापूस अर्थकारणाला मोठा धक्का बसला असून आता सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। यावर्षी साधारणतः 15% उत्पन्न होतं। त्यापैकी आता आम्ही जवळजवळ 15%पैकी 50% उत्पन्न आमचं काढणी झाली होती आणि साधारण आपल्या 4 दिवसांनी आता आम्ही आंबा काढणार होतो। तर काल झाल्या त्यामुळे काढणार होतो, परंतु काल झालेल्या वादळामुळे जो काढणार होतो आंबा तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे असे आम्ही विनंती करतोय।